बातमी पाहूयात। विरोधक आधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करायचे आणि आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतात असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर हल्ला चढवलाय। रोज वोट चोरी म्हणतात, यांचं डोकं चोरीला गेलंय आणि काही लोक तोंडावर पडले तरी सुधारायला तयार नाहीत अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय। तर पुढील 5 वर्ष कोणतीही योजना बंद होणार नाही असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलाय। कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते, आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतात। पण यांना परदेशात कोणी विचारलं, यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे? ही परिस्थिती आहे की महाराष्ट्रात झाली, तीच परिस्थिती आहे की बिहारमध्ये देखील होणार आहे। कारण मोदीजींसारखा नेता जो देशाचा विचार करतो, जो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण देशातली मातृशक्ती ही उभी आहे। अनेक लोक असं म्हणायचे की निवडणुकीपुरती योजना आहे, निवडणूक संपली की योजना बंद होतील। निवडणूक संपली, 1 महिना गेला, 2 महिने गेले, महिने गेले। मी तुम्हाला सांगतो 5 वर्ष यातली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। 5 वर्षांनी तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं, पुन्हा 5 वर्ष। जोपर्यंत बहिणींचे आशीर्वाद भावांच्या पाठीशी तोपर्यंत, आणि 29ला तर तुम्हीच सरकारमध्ये येणार आहात, तुमच्याशिवाय सरकारच चालणार नाहीये। पुढची महत्त्वाची बातमी। मुंबईतील राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। बोगस जनता पार्टी आहे, मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या। हे सगळं चाललं आहे, त्यामुळे प्रामाणिक निवडणूक घेतली तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाहीत। जे जिंकले आहेत त्यांचे राहुल गांधी यांनी ढोंग उघडं पाडलंय असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय। दरम्यान वोट चोरी नाही तर विरोधकांचं डोकंच चोरीला गेलंय अशी टीका देखील त्यांनी फडणवीसांनी या संदर्भामध्ये केली आहे। तुमच्या हातामध्ये जे निवडणुकीचं काम आहे, पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या। हे जे काय सगळं चाललंय कारण ना, लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही, अजिबात जिंकू शकत नाही। आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही। जे जिंकले ते काय, त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे। यांचं बुरखाच फाडलेलं आहे, ढोंग उघडं पाडलेलं आहे, सोंग उघडं पाडलेलं आहे। रोज म्हणतात वोट चोरी, यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यांचा दिमाग चोरी झालेला आहे। माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना, 25% यांच्याकरता आशीर्वाद मागा, यांना सुबुद्धी येऊ, यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येऊ। कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण आहे? कोणीच नाही।